बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर आहे असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। गायकवाड यांच्या हत्येत भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हात होता का याचा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी हे आरोप केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थकारी आहेत दरम्यान बुट्ट्या गायकवाड यांच्या हत्या प्रकरणाबाबत सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बुट्ट्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, निर्गुण हत्या झाली, ती मला असं वाटतंय की बीडमध्ये जी देशमुख हत्या झालेली आहे त्यांच्यापेक्षा खूप सिरियस आहे। ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या। एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित, मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले, म्हणजे धसांचं शेत होतं का, मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने 3 लाख रुपये पाठवले, ती रक्कम जप्त होते। परंतु तपासातलेच श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं, मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहे। धसांच्या कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट जर बुट्ट्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे। दरम्यान यावर सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बिट्ट्या गायकवाड म्हणून एक प्रकरण तुमचं नाव माझ्या समोर आलं, हे सगळं तुमच्यावरती येतात तर म्हणतं की जे आरोप करताना मग स्वतः धस किती हे बघा, बिट्ट्याच्या बाबतीमध्ये जे प्रकरण घडलेलं होतं ते प्रकरण संपलेले फार दिवस झाले। मी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेच हे प्रकरण 2014च्या पूर्वी, त्याच्यात कुठेही माझं नाव आलं नाही, त्याच्यात काही नाही। तोही विंड पॉवरच्या संदर्भातलंच प्रकरण होतं। त्याच्या बाबतीमध्ये नाही, विंड पॉवरचं प्रकरण ते त्या तत्कालीन एसपीने सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक झाले, आरोपी निर्दोष सुटले, सगळं जिकडं तिकडं झालं। माझं नाव कुठं संबंध नाही, काय नाही, तरी बी तुम्ही माझा संबंध जोडला।